रामकृष्ण हरी. आपण या ठिकाणी डोंगरतळा या गावामध्ये आहोत आणि आज सप्ताहातील 7वा दिवस आहे. 7व्या दिवसाची सेवा नरहरी महाराज भिलजकर महाराजाची आहे आणि महाराजाचं आपल्या गावामध्ये आगमन होत आहे. भक्त मंडळीने या ठिकाणी महाराजाचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. बघा गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहामध्ये महाराजाचं स्वागत करत आहेत आणि याच्यासाठी मागच्या जन्मीतलं पुण्य लागतं. तिळतिळ पुण्य साचा पडे ऐशे बहुत जन्मी जोड जोडे तरीच गा तुडे नाम तुझे. आणि जे आजच्या पंक्तीचे जे यजमान होते ते या ठिकाणी महाराजाचं पाय धुवून स्वागत करत आहेत. कारण याला मागची जन्मातली काहीतरी पुण्य लागती. या ठिकाणी घरा आले कृपावंत पूर्ण केला मनोरथ. महाराज तुम्ही अतिशय वेळेवर आलात आणि गावकऱ्याला शब्द दिल्याप्रमाणे त्या ठिकाणी तुमचे जे आजचे यजमान आहेत, आजचं ज्याचं अन्नदान होतं, अशी पूजा रोजच या गावामध्ये होते. महाराज साधू संतांचं या ठिकाणी मान आदर आतिथ्य असतं. कारण अतिथी देव भव. आसन गौरव, वसन गौरव आणि भूषण गौरव अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचा गौरव या ठिकाणी केला जातो. असो, आपण पुन्हा एकदा महाराजाचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज हे गाव डोंगरावर आहे आणि डोंगरावर असून तळ पण हे डोंगरावरच आहे. बघा अतिशय दुर्गम भागामध्ये हे गाव आहे. तरी पण इथल्या भक्त मंडळींना, इथल्या तरुणाला अतिशय उत्सव आहे. आणि हे जे रांगोळी आपण बघितल्या, हे जे दीपोत्सव केला आहे, इथं मुली आहेत बघा. आता त्या मुली बाजूला कुठेतरी थांबलेल्या आहेत. त्या मुलीसाठी एकदा टाळ्या वाजवा सगळेजण. कारण त्या मुलींना आई नाही आणि मला माहित नव्हतं, आज माहित झालं महाराज. त्या मुलींना बापही नाही, त्यांना आई नाही, माई नाही, बाप नाही. म्हणून आता तमेव माताच पिता तमेव बंधू सखा तमेव माता तमेव पिता अशा प्रकारे त्यांचा साधू संतांवर विश्वास आहे. आणि त्या मुली वारकरी घराण्यात जन्माला आलेल्या आहेत महाराज. पुन्हा विशेष सांगायचं म्हणजे त्या मुलींच्या घरी त्यांना शेत नाही. मोल मंजुरी करून त्या चुलता आणि चुलती त्यांच्या शाळे शिक्षणाची पालन पोषणाची व्यवस्था करतात. आपण ईश्वरचरणी या त्या ठिकाणी विनंती करू की त्या मुलीला सुद्धा चांगल्या प्रकारे वर मिळवत आणि अशी त्यांच्या आयुष्यामध्ये जन्मोन जन्मी सेवा घडो. रामकृष्ण हरी. तळा या ठिकाणी ग्रामस्थ आणि ज्यांची आज पंगत आहे असे सुरेशरावजी फाट आणि रमेशरावजी फाट यांनी फार मोठ्या उत्साहामध्ये आल्यानंतर स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. आणि सुंदरसं मार्गदर्शन या ठिकाणी आमच्या सोबत बऱ्याच दिवसाचे असणारे, त्यांचं नावही सज्जन आहे, खूप सुंदर स्वभावाचे सज्जन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सर्व हा अट्टहास करून सर्व मंडळीला प्रोत्साहन देऊन असं या ठिकाणी भव्य दिव्य स्वागत केलेलं आहे. म्हणून सर्वांना धन्यवाद. संत भेटती आज तेने मी झालो चतुर्भुज असं म्हणायला हरकत नाही. बाबा आज एक योग आलेला आहे. त्यांच्या वडिलाची पुण्यतिथी पुण्यस्मरण आहे. आपण आता त्यांच्या वडिलांच्या त्यांच्या पश्चात जे त्यांचे मुलं आहेत त्यांच्यासोबत पण बोलणार आहोत. महाराज या ठिकाणी पूजन करत आहेत. धन्यवाद महाराजाला. अगदी वेळेवर येऊन महाराजाच्या हस्ते पूजा होत आहे. नंतर आरती पण होणार आहे. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. फोटो गिटो मांडलाय आणि पूजा पण अशी छान केली मांडली. बरं काय नेमकं हा काय उत्सव आहे दादा? आमच्या वडिलांची पुण्यस्मरण आहे. बरं बरं बरं. काय होतं वडिलाचं नाव? प्रल्हाद नामदेव वाट. बरं. आणि तुमचं योग कसं आलं बघा? आई आहेत का? नाही आई आहेत ना. ह्या आहेत का आई? हो हो. वा वा. आई पण उपस्थित आहेत. हो. आणि मोठे भाऊ आहेत का हे? हो. हे बरं. ही भाऊजाई. ही भाऊजाई. आणि तुमची जोडी त्याच्या पाठची. नंतर इकडले
पिना आणि बंधू. तिघ भाऊ तुम्ही विचारान करता नाही का? हो हो हो. वेगळे राहता पण वेगळे असून पण एकत्र येत. हो हो. संसाराने वेगळे आहेत पण मनानं एकत्र आहेत नाही का? हा, हा. वा वा. आणि हे वारकरी असायला पाहिजे नाही का महाराज? हा. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. बरं, आपल्या वडिलाची पुण्यतिथी एवढ्या हा महात्मा वारकरी होता का भजन्या होता? बरं, काय पुण्य असेल की सप्ताहाच्या 7व्या दिवशी आज भागवताची सांगता झाली आणि 7 दिवस नामचिंतन चालू होतं आणि गावकऱ्यांनी यांना पंगत पण दिली या तिघा भावंडांना. तर आणि एक मला आवर्जून सांगा वाटतं महाराज, आम्ही पण 7 दिवस इथंच होतो. आता मला ते नाही बोलता येत कारण आईशे बापन करी माय. मी या ताईच्या हाताला बाकीचे काय कर कामात होत्या, सगळ्याच होत्या. आज ही पण ताई आलती पण या ताईच्या हाताला दमच नाही. एवढं यांचं काय पुण्य असेल थोडं सांगा मला. या बाबांनी काय पुण्य केलं असेल बरं? निश्चितच तुम्ही जे म्हणता महाराज, हे जे एवढा या ठिकाणी तिने जे भावंड आहेत आणि हे एकत्र मनाने या ठिकाणी आपल्या संसारामध्ये वावरतात आणि आपल्या वडिलाचं स्मरण करून या ठिकाणी फार आज मोठी पंगत त्यांनी केलेली आहे. तर निश्चितच हे कोणत्याही पुण्याशिवाय वाडवडिलाच्या पुण्याशिवाय घडत नाही. नक्की त्यांच्या आई वडिलाची पुण्य त्याच्या पाठीशी आहे, असा माझा निश्चय आहे. महाराज धन्यवाद. मला एक शास्त्राची शब्द आठवतात बघा. आशे मुलं बाळ जन्मण्यासाठी कर्तव्यदक्ष माता हो की जशी कयाधू हो. नाही का, आणि निर्व्यसनीय सत्वगुण संपन्न पिता असावा लागतो. बरं, संतती अशी जन्माला आली त्याचं तर ते तर पुण्य आहेच. पण मी गेले 7 दिवस झाले या गल्लीमध्ये वावरतो, येतो जातो. हे बघा, ह्या सर्व मुली आहेत, त्यांचे शेजारी आहेत. हे शेजारी कसे वागतात याला पण मला एक शास्त्राची युक्ती आठवली. शेजारी हे शेजार धर्म पाळून वेळ प्रसंगी परोपकारी वृत्तीचे असावेत आणि आहेत. वेळ प्रसंगी शेजार धर्म पाळतात. मग बोलताना मी दादा त्यांना बोलत होते, मी म्हणलं तुमचे भाऊ आहेत का? ते म्हणले महाराज भाऊ नाहीत पण आम्ही शेजाराला राहतो म्हणजे भावासारखेच राहतो. सुखदुःखाला एका वेळी एकमेकासाठी उभे राहत असतील नाही का? याच्यासाठी मला वाटतं आपण बाहेरगावून आलेले आपले महाराज बी येत. आता मला नाव लक्षात नाही, ओळख आहे पण शरदराव गोविंदराव शरद भाऊ. आणि तुमच्या गावाचं महत्व मी तुमच्याच गावात येऊन बोलला आता, कारण तुमच्या इथं अखंड ज्ञानेश्वरी पारायण चालू झालं. मी त्या दिवशी सकाळी सकाळी आलतो आणि रात्री गाथा पण चालतो. पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जेते हरीचे दास जन्म घेती. बघा, हे डोंगरतळा गाव पवित्रच आहे पण पावन आहे, कारण असा महात्मा या ठिकाणी जन्माला आला आणि ते संस्कार लेकरावर पडले. आता मला वाटतं यांचा हा नातू आहे ना का उभा कोपऱ्यामध्ये. बाळ, हे लक्षात आलं का तुझ्या? आता तुझे चुलत भाऊ कुठे आहेत का? असतील, बाहेर असतील. बरं, आता हे वसात तुम्हाला चालवावं लागल. चालू ना? वा वा वा. माझ्या वडिलाची मिराशिका देवा आणि तुझी चरणसेवा पांडुरंगा. ठीक आहे, आता आपण एकदा सर्वजण टाळ्या वाजू आणि गजेर घेऊ, महाराजाचं स्वागत करू. धन्यवाद. रामकृष्ण. प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. ताई, या ठिकाणी तुम्ही आलात तर तुम्हाला काय वाटलं एवढा मोठा उत्सव पाहून? तुमच्या बाबाचा उत्सव तुमचे भाऊ करतात आणि आता दिवाळीच्या सणाला भाऊ बहिणीला आणत नाहीत, आणतात का बरं? विसरतात. पण आज या ठिकाणी त्यांनी एवढा मोठा उत्सव केला. दिवसभर आज अन्नदान चालू आहे. या कामामध्ये आई पण व्यस्त आहे आणि तुम्ही पण वेळेवर आलात, त्याबद्दल तुमचे पण धन्यवाद. काय वाटतंय बरं आता? कसं वाटतंय हे उत्सव बघून? आम्हाला चांगलं वाटते ना. बरं, आनंद वाटते. बरं. आणि बाबाचे काही आठवणी येतात का? बाबाची आठवणीचं कामच नाही, चांगले आहेत बाबांचे. वा वा वा. धन्यवाद ताई. आरती ज्ञान राजा महाकैवल्य ते दार. साधू संत मनोवेदिला माझा. लोके ज्ञान जगी तरेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेवी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य ते दार. सेविती साधू संत मनोवेदिला माझा. आरती ज्ञान राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य ते दार. सेविती साधू संत मनोवेदिला माझा.
आरती ज्ञान राजा महाकैवल्य द्विजा संत मन वेदिका माया आरती तुकाराम मूर्ती पायी दाखवी आम्हा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी आम्हा सागरात जड पाचन तारिले तैसे तुकोबाची पायी अभंग रचले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी आम्हा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी आम्हा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी आम्हा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामि